ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवतात. चुकत नाही असा कोणीच नाही, फक्त दुसऱ्याची चूक गावभर मोठी करायची आणि स्वतःची झाकून ठेवायची, असंच करतात लोक आजकाल. अनुभवाने एक शिकवण दिली आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवीत, त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत समजत नाही. भिंतीवरील सुंदर तसबिरीचा भार पेलतो खिळा, पण लोक कौतुक खिळ्यावर टांगलेल्या फोटोचे करतात. आयुष्य ही असेच आहे, केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला मिळेलच असं नाही. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहीत नसते. म्हणून आनंदी राहा. जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट नक्की शिकायला मिळते, आधार द्यायला थोडेच पण धक्का मारायला खूप लोक येतात. श्वास सोडल्यावर माणूस एकदाच मरतो, पण जवळच्या व्यक्तीने संकटकाळी साथ सोडल्यावर माणूस रोज थोडा थोडा मरत असतो. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही, तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. चांगले दिवस येत जात असतात, परंतु वाईट दिवस आल्याशिवाय चांगल्या दिवसांचे मोल कळत नाही. वाटीभर शिरा समोर बघितला आणि लक्षात आलं त्यात रवा, तूप, काजू, बदाम सगळंच दिसत होतं, पण ज्यामुळे तो शिरा गोड लागतो ती साखर कुठे दिसली नाही. काही अंशी आपलं एखाद्याच्या आयुष्यातलं अस्तित्व असंच असावं. दिसत नसलं तरी गोडवा आणि आपुलकीमुळे जीवनाला पूर्णत्व मिळतं. जशी हाताची पाचही बोटं कधीच सारखी नसतात, तशीच माणसांची मतं देखील सारखी नसतात. कुणी कौतुक करणार, कुणी नावं ठेवणार, पण अखेरीस तुमचं आयुष्य हे तुम्हालाच जगायचं आहे. कधी कधी न बोलता मनातले शब्द कागदावर उतरवावेत, कधी गाण्याच्या ओळी गुणगुणाव्यात, तर कधी बरसणाऱ्या पावसाच्या थेंबांसोबत बेधुंद होऊन नाचावं. ज्या क्षणात आपण स्वतःला हरवून बसतो तोच क्षण आपल्याला खरं आयुष्य जगायला शिकवतो. जी व्यक्ती जीवनात उद्दिष्ट ठेवून जगते ती कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकते. साधारण माणसांना आशा आणि अपेक्षा असतात, यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना असतात. लोकांच्या सोयीनुसार वागत राहिलं की लोक गरजेनुसारच बोलतात. ज्याच्याजवळ पवित्र तन, स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही. आयुष्य कधीच कोणा वाचून थांबत नसतं. आपण चालत राहायचं, खांद्यावर हात बरोबर येतच असतात. संघर्ष करत असताना आपलं पुढचं पाऊल काय असेल हे कोणालाच कळता कामा नये, कारण योजना जितकी गुप्त राहते यश तितकेच निश्चित होते. आयुष्यात कितीही मोठं व्हा, पण सावली देणारं झाड आणि साथ देणारी माणसं यांना कधीच विसरू नका. दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, जो जमिनीमध्ये नाही तर मनात उगतो. वडिलांच्या प्रेमाला जर कर्तव्य म्हणाल तर त्यांच्या त्यागाची किंमत कवडीमोलाची ठरेल, कारण वडिलांचं प्रेम कधीही कर्तव्य नसतं, तर ते आपलं भाग्य असतं, आपल्या संपूर्ण भविष्यासाठी. चुकलेले अंदाज म्हणजे पराभव नव्हेच, कारण अनुभवाची अचूक शिदोरी तिथूनच मिळते. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा
थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. पण त्याचबरोबर जीवनात आलेल्या प्रत्येक नकारात्मक अनुभवातून काहीतरी सकारात्मक शिकण्याची कला आत्मसात करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण आपले जीवन हे फक्त आनंदाचे क्षण नसून दुःख आणि संघर्षातून मिळालेल्या शिकवणींचाही एक संग्रह आहे. याच शिकवणी आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करतात. रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, नशिबाला बदलणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात, पण हरून जिंकणारा एखादाच असतो.